नमस्कार, आज मी तुम्हाला गोड आंबा कसा करायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची कैरी। तिचे आपण साल काढून घेऊया। सगळी साल व्यवस्थित काढून घ्यायची। मी एकच कैरी घेतली आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचा असला तर तुम्ही 2, 3 किंवा किलोच्या प्रमाणात कैरी घेऊ शकता। आता ही सगळी मी साल काढून घेते। बघा मी साल काढून घेतलेली आहे। आता काय करायचं, आता किसून घ्यायचे। मी ही कैरी कमी गोड घेतलेली आहे, त्यामुळे गूळ मग कमी लागणार। आता ही कैरी सगळी किसून घ्यायची। अशी कैरी सगळी किसून घ्यायची। हे बघा मी सगळी कैरी किसून घेतलेली आहे। त्याच्यानंतर काय करायचं, हे कैरीमध्ये पाणी असतं, ते पाणी आपल्याला हाताने असं जेवढं निघेल तेवढं पाणी काढायचं। पाणी सगळं काढून घेऊया आपण। मी ही कमी गोड कैरी घेतलेली आहे, त्यामुळे गूळ जास्त लागणार नाही। जर तुमच्याकडे जर कैरी आंबट असेल तर गूळ जरा जास्त लागेल। आता आपण काय करायचं, गूळ घेऊया। आता एक कढई घ्यायची, म्हणजे तुम्ही जर गुळ आंबा कशा शिजवणार आहोत ते घ्यायचं भांडं। आणि हा खीस आता आपण मोजून घेऊया, म्हणजे आपल्याला गूळ किती घालायचा ते कळेल। आता हे मी वाटी घेतलेली आहे, हे जवळजवळ 2 वाटी हा खीस पडलेला आहे। आता या 2 वाटीप्रमाणेच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। जास्त गोड पण घ्यायचं नाही, करायचं नाही, कारण आंबट गोडच गुळ आंबा चांगला लागतो। थोडासा कमी गूळ घेतला तरी चालेल, कारण ही कैरी जास्त गोड आंबट नाही आहे। मी 1.5 वाटी गूळ घेतलेलं आहे। आता हे मिक्स करायचं आणि एक 5-10 मिनटं आपण बाजूला ठेवूया, म्हणजे गुळाला पाणी सुटेल। किंवा नाही ठेवलं चालेल, डायरेक्ट लगेच गॅसवर शिजायला ठेवला तरी चालेल। मी जरा 5 मिनटं त्याला झाकून ठेवते। आता आपण गॅस चालू करूया। तेव्हा थोडा वेळ ठेवलं होतं, पाणी सुटलेलं आहे। आता कढई गरम होईल तसं हे गूळ वितळत जाईल। आता ह्याच्यामध्ये आपण एक दालचिनी, 1-2-3 लवंग आणि ही वेलची घालते मी। तुम्ही पावडर घातली तरी चालेल। आंबा शिजायला जास्त वेळ लागत नाही। हे बघा आता पूर्ण गूळ वितळलेला आहे। आता मीठ घालूया आपण। काळं मीठ असलं तर तुम्ही काळं मीठ पण घालू शकता। आता हा गूळ आंबा आता हा गुळामध्ये आपण शिजवून घेणार आहोत। पाच 7 मिनिटं लागतं हे आंबा शिजायला। आणि हा जास्त शिजवायचा नाही, तर गूळ आहे ना त्यामुळे तो कडक बनेल, म्हणून जास्त शिजवायचा नाही, थोडासा पातळच ठेवायचा। आता हे चिकट झालंय का बघायचं, थोडासा एक तार फक्त आलेली आहे बस। आता हे आपला गुळ आंबा तयार आहे। जास्त घट्ट ठेवायचा नाही त्याला। हा तुम्हाला मुलांना, लहान मुलांना चपातीला लावून खायला देऊ शकता तुम्ही डब्यामध्ये। जाम देण्याच्या ऐवजी हे पौष्टिक दिलेलं खूप चांगलं। आता हे गुळ आंबा तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।
पाण्याचा हात न लावता एकदम वर्षभर टिकणारा हा गुळांबा कसा करायचा ते आपण बघूया. चला तर मग सुरुवात करूया.